अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि ही शोककळा संपूर्ण पवार कुटुंबियावर कोसळली. त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी पवार कुटुंबियांची जी एकी होती ती सर्व लोकांनी बघितलेलीच आहे. सर्वसामान्य लोकांनी बघितली आणि लाखो लोकांनी बघितली. तर त्यामध्ये सुप्रिया सुळे, शरद पवार आणि रोहित पवार यांनी जे अजितदादांच्या कुटुंबियावर, अजितदादांवर जे प्रेम दाखवलं ते म्हणजे खरोखरच वाखाणण्याजोगं होतं. आणि यावेळेस आता दुसरी ही जी बातमी झाली की ते कुटुंब एकत्र आहे, सर्व प्रकारे एकत्रच राहणार आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठलाही दुजाभाव किंवा काय होणार नाही. परंतु अजित पवारांची जागा घेण्यासाठी किंवा आपापली मंत्रिपदं टिकवण्यासाठी सर्वात मुख्यमंत्र्यांना भेटणारे कोण आहेत लक्षात घ्या. भुजबळ साहेब आपले प्रथम गेलेले आहेत ते, की त्यांच्यावर पूर्वी ठपका ठेवला होता महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, ते विमानाच्या संदर्भामधली जी काय माहिती आहे ती संदर्भात घ्या. आणि आपले तटकरे साहेब, की त्यांची मुलीलासुद्धा महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे. तर ते प्रथमतः आणि काय त्यांना महाराष्ट्राच्या लोकांचं काय घेणं देणं नाही, कशाचं घेणं देणं नाही, पवार कुटुंबियाचं घेणं देणं नाही. त्यांना फक्त काय पाहिजे, आम्हाला पक्ष पक्ष टिकवायचा आहे. पक्ष टिकवण्यासाठी पहिल्यांदाच सांगितलं की हे दोघं एकत्र आले पाहिजेत आणि महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व दिलं पाहिजे. आणि हे नेतृत्व देण्यासाठी संपूर्णपणे महाराष्ट्राचा विचार घेतला पाहिजे, की त्यांची एक मीटिंग घेतली पाहिजे. त्यानंतर लोकांच्या काही मनोभावना आहेत त्या एकंदरीत आपण व्यवस्थितरित्या समजून घेतल्या पाहिजेत. तसं न करता कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सुप्रिया सुळे आणि एक आपल्या ज्या सुनेत्रा पवार आहेत यांच्यामध्ये खासदारकीमध्ये झालेली जी लढत होती या दोघींमध्ये, अर्थात हे नणंद भावजय जरी असले तरी ही जी राजकीय लढत झाली ती वरकरणी झाली. पण नंतर अजित पवारने धूर्तपणे नको बाबा, दोघी एकत्र राहाव्यात, दोघींना एकच पद मिळावं म्हणून त्यांना एक खासदार केलं, म्हणजे राज्यसभेच्या कोट्यातून. आता त्यांना काही एवढा याचा महाराष्ट्र राज्य चालवण्याचा, उपमुख्यमंत्री पदाचा काही अनुभव नाही. कोण काय म्हटलं तर पार्थ पवारांना एकंदरीत हे द्यायचं, राज्य खासदारपद द्यायचं. आपण ज्या घोटाळ्यासंदर्भामध्ये अजित पवारांना एवढा त्रास झाला की जमीन घोटाळा जो होता, जो पार्थ पवारांनी केला, आणि पार्थ पवारांनी अजित पवारांनी जे पार्थ पवारला खाजगीमध्ये जे सांगितलेलं आहे ते फार वेगळं आहे, की भाऊ अजून अद्यापपर्यंत शिकायला पाहिजे. मग आपले हे जे लोक आहेत किंवा जे पुढारी आहेत, हे सत्तेसाठी किंवा पैशाने निवडून येणारे जे लोक असतील, पैशाने निवडून येणारे असतील, त्यांना फक्त वाटतं आता काय करायचं नाही, आम्ही कोणी बसू. परंतु ज्यांना राजकारणाचं ज्ञान आहे, ज्यांना लोकांची जाण आहे, असे अजित पवार गेले. त्याच्याबद्दल त्यांना काही सुचकं वाटत नाही. अशी एक कल्पना निर्माण झालेली आहे की सत्तेसाठी हे लोक कशा पद्धतीने नाही आमचं एक हे करा, म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र होण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि हे लोक उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना द्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. आता हे मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं याचा निर्णय हे दिल्लीवरून ठरणार, हे 100% सत्यच आहे. जरी फडणवीस जरी म्हटले आम्ही करू, हे करू, ते करू, किंवा तशा पद्धतीने, म्हणजे यांची जी चर्चा झाली की यांची ही पदं यांना ही कायमस्वरूपी पाहिजेत. आता अजित पवार ही जी व्यक्ती होती त्यांच्या म्हणजे जी विचाराची जी उंची होती ती फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. तशी उंची यांच्याकडं कुणाकडे आहे असं कोण म्हणत नाही, किंवा लोकप्रियता म्हणू, विचाराची उंची म्हणण्यापेक्षा लोकप्रियता, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होते. आता प्रफुल्ल पटेल संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत का, की संपूर्ण अशा पद्धतीचे जे म्हणजे राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत ते आपापल्या भागामध्ये लोकप्रिय असतील, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणारी जी व्यक्तिमत्व असन त्यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद देणं योग्य राहील. हे
आता ही सुप्रिया सुळे जी आहेत, तर यांना राजकारणाचा खूप अनुभव मोठा आहे आणि महाराष्ट्राचं जे कल्याण करण्यासाठी संपूर्णपणे त्या प्रयत्नसुद्धा करू शकतील. आणि दुसरी एक गोष्ट, हे रोहित पवार आहेत, हे आता नवीन नेतृत्व उदयास येत आहे, परंतु यांच्याकडे देखील अनुभवाची खूप क्षमता आहे आणि ते दिल्लीला सुप्रिया सुळेच्या जागी जाऊन एक चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी लोकांची भावना आहे. म्हणजे आता हे बघा की पवार कुटुंब एक आहे, परंतु त्यांच्यात ही फूट पाडण्याची जी कल्पना ह्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जी घेतलेली आहे ती नाही. अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये एकत्र येऊ द्या. सुनेत्रा पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे, त्यानंतर एक आपले शरदरावजी पवार, या सगळ्यांना एकत्र येऊ द्या, मीटिंग घेऊन द्या, त्यांचं ठरवू द्या आणि मग ते ठरवले कुणाला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं किंवा कुणाला नाही द्यायचं. म्हणजे याचा अर्थ अजित पवार हे शरद पवार यांच्याशी जुळवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु हे लोक आता आपली स्वतंत्र अजित पवार स्वतंत्र गट निर्माण करून आपलं एक मुख्यमंत्री पद करायचं त्यांचा हा एक निर्णय चाललेला आहे की आपली पदं वाचवण्यासाठी. जर समजा उद्या शरद पवारांनी सांगितलं की आम्हाला सत्तेमध्ये राहायचं नाही, तर या सर्वांची पदं जातील. आणि अजित पवारांचं म्हणणं असं होतं त्यावेळेचे की आता शेवटी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रच आलं पाहिजे. मग ते एकत्र येईपर्यंत, निर्णय होईपर्यंत तरी सध्या शांत बसायला पाहिजे आणि त्यांचा जो निर्णय होईल त्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्रीपद किंवा एक त्यांचं राज्यसभेचं पद हे कुणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे. परंतु नेहमी राजकारणामध्ये कर्तव्यदक्ष, माहितीपूर्ण असलेला माणूस किंवा ज्यांना राज्य कारभाराचा पूर्ण अनुभव आहे आणि जे अत्यंत टॅलेंटेड आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचा विकास होणार आहे, असेच मंत्री नेमणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तसं नसेल तर शब्दाला जागणारा माणूस म्हणून अजित पवार यांची सर्वत्र ख्याती आहे. आणि वाटलं खरं काम करणार तर खरं करणार, खोटं होणार नाही तर नाही होणार. आणि मग हे असं असताना अद्यापपर्यंत हे लोक एकत्र यायला तयार नाहीत, असा आहे त्याच्यामधून अर्थ निघू शकतो की त्यांना अजित पवार गट हा स्वतंत्र ठेवायचा आहे. परंतु अजित पवार यांच्या कुटुंबामध्ये मात्र तसं अद्यापपर्यंत काही घडलेलं नाही आहे. मग हा जो प्रकार आहे तो नेमका काय हे एकदाच पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या आणि त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे. कारण मागच्या वेळेस देखील हे जे पुढारी गेलेले 4 जण, तर या पुढाऱ्याने देखील कदाचित अजितदादांना स्वतंत्रपणे वेगळं होण्यासाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी सल्ला दिला असावा, असा एक संशय घेण्यात काही हरकत नाही. कारण लोक काय बोलतात आणि काय नाही हे काही सांगता येत नाही कधी कधी. आता हा अजित पवार यांचा जो अपघात झाला तर या संदर्भात लोक फार वेगवेगळ्या पद्धतीने बोलले. हा अपघात कोणी केला, कशामध्ये केला, यामध्ये काही राजकारण होतं का, काही त्यांची हितशत्रूंचं होतं का, वगैरे वगैरे. आणि अद्याप त्यांच्या दावासुद्धा झाला नाही, त्यांचं काहीसुद्धा झालं नाही, तरी देखील यांना आता सत्तेच्या माध्यमातून हे लोक परत मुख्यमंत्र्यांचीच काय भेट घेतात. त्यानंतर ज्यांना मंत्रिमंडळातून काढलं ते एक आपले बीडचे आमदार धनंजय मुंडे साहेब, ते पण त्याच्यामध्येच आहेत. म्हणजे यांना कशासाठी हे एवढं एकी करायची की बेकी करायची हे काही लोकांना समजलं नाही. महाराष्ट्र आता सर्व काही बघतो आहे. महाराष्ट्राने अजित पवारांच्या पाठीशी किती लोक आहेत हे बघितलं. लाखो लोक होते आणि तेथे या पवार कुटुंबियांचं जे एकत्रीकरण झालं, याने एकमेकाला ज्यांनी जे हे दिलं त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न एकंदरीत दृष्टिकोनातून काही होतो का. कारण यांना मुख्यमंत्रीपद करा, त्यांना मुख्यमंत्रीपद करा, त्यांना उपमुख्यमंत्रीपद करा, वगैरे वगैरे ज्या बाबी आहेत त्या अनाकलनीय आहेत. तर लोकांना काय वाटतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर येईलच. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि एक तुम्हाला नेमकं उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळालं पाहिजे, खासदारपद कुणाला मिळालं पाहिजे या संबंधीच्या कॉमेंट करा आणि मग त्या कॉमेंट आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवू.
तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.